प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठी विजय दिवस साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंची जोडी वरळीला NSCI डोम मध्ये एकत्र येत आहे। आता मराठी भाषेच्या प्रश्नावर हे एकत्र येणं म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात जो लढा दिला आहे तो लढा यशस्वी झाला आणि राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जो निर्णय होता, जे 2 GR होते ते मागे घेतले तुर्तास। अर्थात यावर त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्याचा निर्णयही जाहीर केलेला आहे, परंतु हिंदीची सक्ती मात्र तुर्तास मागे घेतली गेली आहे आणि हा महाराष्ट्राच्या मराठी जनांचा विजय आहे। या संदर्भामध्ये आठवड्याभरापूर्वीच मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सर्वपक्षीय कार्यक्रम झाला। त्यामध्ये अनेक संघटनाही सामील झाल्या। या सर्व संघटना आणि सर्वपक्षीय कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते हिंदी सक्तीची आदेशाची प्रत जाळून आपला निषेध व्यक्त केला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब हा निर्णय मागे घेतला होता। आता हा सगळा घटनाक्रम आपल्याला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं 2 दशकानंतर म्हणजे 2006ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत एका मंचावर। याचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत, याचे सांस्कृतिक अर्थ नेमके काय आहेत हे आपण उलगडून पाहण्याचा आता प्रयत्न करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना जी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली तेव्हापासूनच शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये जे अग्रलेख छापावून यायला लागले ते अतिशय पुरोगामी, ज्यांना फुले शाहू आंबेडकरी विचारांची बैठक असावी अशा पद्धतीचे ते येऊ लागले आणि त्या भूमिका येऊ लागल्या। म्हणजे शिवसेनेचं स्वरूप हे दिवसेंदिवस पुरोगामी स्वरूपाचं दिसायला लागलं आणि त्यातच महाविकास आघाडीची सत्ता शिवसेनेतल्या फुटीनंतर जी गेली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रचंड मोठी सहानुभूती एकत्र झाली। महाविकास आघाडीची सत्ता असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेली वैचारिक भूमिका यामुळे महाराष्ट्रात त्यांचं व्यक्तिमत्व हे पुरोगामी आणि खास करून प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी मिळतं जुळतं असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांना फुले शाहू आंबेडकरी विचारांचे जे पाईक आहेत त्यांचा मोठा आधार मिळाला। त्यामुळे शिवसेना तुटून देखील उद्धव ठाकरे हे राजकीय नेतृत्व म्हणून लोकसभेमध्येही आणि विधानसभेच्या काळातही आपल्याला उठून दिसतात। यामुळे महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेचा त्यांना मोठा फायदा मिळाला। त्यांच्या पक्षाला थेट मतदानही झालं। आपल्याला माहित आहे की ज्या दलित आणि मुस्लिम विरोधात शिवसेनेचं एकेकाळी विचार होते, तशा प्रकारचा मतप्रवाह होता, त्यातल्या बहुसंख्य मतदारांनी देखील शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मतदान केलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व पुरोगामी म्हणून आपल्याला दिसायला। मधल्या काळामध्ये राज ठाकरे यांनीही काहीच उद्धव ठाकरे यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये सामाजिक बाजू मी हे सांगतोय खऱ्या अर्थाने अजून राज ठाकरे यांनी पहिलं धक्कादायक वक्तव्य की जे पुरोगामी म्हणून ज्याला आपण गणवूया किंवा तसं म्हटलं जाईल तर ते म्हणजे कुंभमेळा सुरू असताना त्यांना त्यांच्याच पक्षाचे एक नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी एक गंगेचं पाणी आणून दिलं आणि त्यांनी ते पिण्यास नकार दिला आणि त्या संदर्भातलंच त्यांनी स्टेटमेंट केलं, फेक हे पाणी तिकडे म्हणून असं स्टेटमेंट केलं आणि त्यावरून गंगेच्या पाण्याचं जिथं प्रेत फेकली जातात, जिथं अशुद्ध ते आहे अशा प्रकारचं वर्णन करून त्यांनी ते पाणी पिण्यास नकार दिला आणि तेव्हापासून त्यांनी काही पुरोगामी स्वरूपाचे विधान केलेली आहेत आणि म्हणून राज ठाकरे हे पण आता उद्धव ठाकरे यांच्या दिशेने जात आहेत का असं दिसायला लागलं चित्र। परंतु हा जो मेळावा, त्यांचा विजय दिवसाचा जो मेळावा आहे मराठीच्या विजयाचा, मराठी माणसाच्या विजयाचा, तर यामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या सोबत सर्व पक्षीय आणि संघटना आल्यानंतर जो विजय साजरा झाला, म्हणजे ज्यानंतर सरकारवर दडपण आलं आणि सरकारने GR मागे घेतले, परंतु मराठी माणसाच्या या विजय दिवसाला मात्र अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी सामील होण्यास नकार दिलेला आहे। काँग्रेसनेही या कार्यक्रमापासून लांब राहण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर अनेक संघटना देखील यापासून लांब राहण्याची भूमिका घेतात। याचं कारण नेमकं काय आहे की सर्वात महत्त्वाचं राज ठाकरे यांची जी प्रतिमा आहे ती परप्रांतीय विरोधी म्हणजे मराठी भाषेच्या समर्थनार्थ उभी असण्यापेक्षाही ती परप्रांतीय द्वेषाच्या अनुषंगाने जी दिसते किंवा तशी केली जाते, त्यामुळे काँग्रेस सारखा पक्ष जो अनेक देशाच्या अनेक राज्यांमध्ये आहे त्यामुळे ती राज ठाकरे यांची प्रतिमा काँग्रेसला निश्चितपणे अडचणीची आहे। दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही या मेळाव्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला किंवा तसा निर्णय घेतला। याचं कारण की उद्धव ठाकरे आणि त्यांची काही
महिन्यांपूर्वी युती झाली होती, परंतु ती काही नंतर टिकली नाही. हे एक कारण जरी असलं तरीही या मेळाव्यामध्ये असं ठोस असं वैचारिक कारण त्यांना दिसलं नाही आणि त्यामुळे त्यांनी भूमिका घेतली. समाजवादी पक्ष देखील यामध्ये मराठी हिंदीच्या या प्रश्नावर त्यांनी मराठीच्या बाजूने जरी ते उतरले होते हिंदी सक्तीच्या विरोधात, तरी या कार्यक्रमाला ते मात्र येणार नाहीत किंवा जाणार नाहीत. तर हे सगळं स्वरूप पाहता की जी राजकीय दृष्टीने ही आघाडी होते आहे का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, म्हणजे की याच्यामध्ये अशी स्ट्रॅटेजी आहे का की यांच्या एकत्र येण्यातून सध्याच्या सत्ताधारी पक्षांना काही फायदा आहे का, तर याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे होकारार्थी असं काही अंशी द्यावं लागतं परिस्थितीजन्य म्हणून. त्यातलं सर्वात महत्वाचं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून फूट करून ज्यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे चिन्ह आपल्या ताब्यात मिळवलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीला काही शह देता येतो का, त्याचा प्रयोग देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणातून भाजपा करू पाहतो आहे का किंवा संघ परिवार तसा करू पाहतो आहे का, ही एक शक्यता याच्या मागे दिसते. त्याचप्रमाणे देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आता सत्ताधारी पक्ष जसे हिंदुत्ववादी असतील तसे विरोधी पक्ष देखील हिंदुत्ववादी असावेत अशी एक भूमिका भाजप संघाची निश्चितपणे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आतले काही प्रयत्न झाले आहेत की या दोघांना एकत्र येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता आणि विपक्ष अशा दोन्ही हिंदुत्ववादी विभाजन म्हणून दिसावेत आणि इतर पक्षांचं स्थान जे आहे महाराष्ट्रामध्ये ते मोडीत काढावं असा काही दृष्टिकोन आहे का, तसा तो विचार केला तरी शक्य नाही. कारण महाराष्ट्रच नव्हे तर या देशाचा समाज जो आहे हा इतक्या प्रवर्गांमध्ये विखुरलेला आहे, इतक्या जाती समाजांमध्ये विखुरलेला आहे, इतक्या भाषांमध्ये तो विखुरलेला आहे की त्याला जी विचारसरणी तो स्वीकारतो अंगीकारतो ती नेहमी समाज जीवन पुढे जाणार त्या दृष्टीने तो इथला माणूस स्वीकारतो आणि म्हणून तो पुरोगामी विचारांच्या अनुषंगाने आपली वाटचाल करत असतो. तर असा समूह हा मोठा आहे, देशातही मोठा आहे आणि महाराष्ट्रातही मोठा आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही टोकांच्या भूमिकेला जे पक्ष असतील ते हिंदुत्ववादी असावेत अशी जरी रणनीती कोणी आखण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यवहारामध्ये तेवढी यशस्वी होईल असं सांगता येणार नाही. पण निश्चितपणे असं छुप्या स्वरामध्ये बोललं जातं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यातून भाजपाला भावी काळामध्ये फायदा होण्याची शक्यता असू शकते. कारण त्यांच्यासोबत युतीमध्ये जे पक्ष आहेत खास करून एकनाथ शिंदे यांचा शिवसेना, तर या पक्षाची ताकद कुठेतरी कमी करावी या दृष्टीने ती तात्कालिक एक रणनीती आहे. कारण अजून 5 वर्ष गेले की ती रणनीती म्हणजे जे काही प्रादेशिक पक्ष पुन्हा त्या जागेवर येतील त्यांची मग पुन्हा नव्या दुसऱ्या 5 वर्षामध्ये काय बोळवण करावी हे देखील ते ठरवू शकतात. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे जरी मराठी भाषेच्या मराठी माणसाच्या विजयाच्या भूमिकेवर एकत्र येत असले तरी हिंदी सक्तीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र एकवटला होता आणि महाराष्ट्राने यश मिळवलं. परंतु या यशात महाराष्ट्रातल्या या तमाम जनतेला सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र घेऊन जर जात नसतील ठाकरे बंधू तर निश्चितपणे त्यांच्या या विजयी मेळाव्याला गर्दी उपस्थित राहिली तरी त्याचं राजकीय मतांमध्ये रूपांतर होण्याची मग शक्यता कमी होते. आणि त्यामुळे या आगामी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे त्यांना ताकद देऊ शकतं का? कारण मुंबईमध्ये केवळ मराठी माणसाची सत्ता असावी या एकाच भूमिकेवर मराठी माणूस मतदान करणार नाही, तर मराठी हा एक सांस्कृतिक भाग देखील आहे. त्यामध्ये अनेक जात समूह प्रवर्गांचा समावेश होतो. त्यांना जोपर्यंत समतेच्या लोकशाहीच्या न्याय मूल्यांचं अभिवचन दिलं जात नाही तोपर्यंत हा मराठी माणूस राजकीय दृष्ट्या एकत्रित करणं हे फार कठीण असतं. आणि त्यामुळे केवळ ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून मराठी बांधव किंवा मराठी माणूस त्यांच्या मागे डोळे झाकून जाईल असंही म्हणता येत नाही. त्यामुळे एकंदरीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा जो मेळावा होतो आहे हा मराठीच्या विजयाच्या संदर्भात जरी असला तरी त्याची सांस्कृतिक पूर्वपीठिका आणि राजकीय पूर्वपीठिका ही यातून निश्चितपणे तपासली जाईल. आणि म्हणूनच याचा अन्वयार्थ किंवा याचा अर्थ हाच आहे का की या दोन्ही बंधूंचं एकत्र येणं हे केवळ राजकीय निवडणुकींच्या दृष्टीने जर असेल तर सांस्कृतिक महाराष्ट्र वैचारिक महाराष्ट्र ते कितपत स्वीकारेल, वैचारिक आणि सांस्कृतिक अस्मिता असलेला मराठी माणूस ते कितपत स्वीकारेल हा प्रश्न आहे. परंतु ठाकरे बंधूंचा मेळावा होतो आहे विजयी मराठी दिवस किंवा मराठी माणसाचा विजय दिवस म्हणून तो
साजरा होत आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे की मराठीचा हा विजयी घोडदौडचा दिवस ते साजरा करतायत. त्यामध्ये मराठी माणूस निश्चितपणे सामील आहे. परंतु सांस्कृतिक पूर्वपीठिका आणि राजकीय पूर्वपीठिका ही परिवर्तनाच्या आणि पुरोगामी विचारांची जर नाकारली तर हा मराठी माणूस एकत्र येण्यापासून लांब राहील हे मात्र निश्चित. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.